पुण्यातील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याला महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणी न्यायालयाने 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी कोर्टात मांडलेली बाजू विशेष चर्चेत आलेली आहे. सरकारी बाजूने आरोपी विरोधात गंभीर आरोप मांडत तपासासाठी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आरोपीचा मोबाईल, चॅटिंग, फोटो आणि व्हिडिओ यांचा तपास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आरोपीने इतर महिलांनाही अशाच प्रकारे फसवले आहे का याचीही शोध घेण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र बचाव पक्षाने याला ठाम विरोध करत फिर्यादी महिलेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपीच्या वकिलांच्या मते संबंधित महिलेने स्वतःहून फेसबुकवरून ऋषिकेश वैद्यला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती आणि त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता, असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. महिला विवाहित असून सुद्धा स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत लॉजवर गेली होती असा दावा त्यांनी केला. याशिवाय कथित घटनेच्या संदर्भात लॉजवर गेल्याचा उल्लेख तक्रारीत असल्याचा त्या ठिकाणाचे CCTV फुटेज तपासावे अशी मागणीही बचाव पक्षाने केली. महिला विवाहित असून ती स्वतःच्या संमतीने आरोपीसोबत गेली होती असेही वकिलांनी स्पष्ट केले. गुंगीचे औषध देऊनही अत्याचार केल्याचा आरोप फेटाळत आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असल्याचा दावा बचाव पक्षाने केला. आरोपीची धार्मिक पार्श्वभूमी चांगली असून त्याच्या विरोधात आरोप जेपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे तोपर्यंत असं सांगितलं की आरोप हा हेतू पुरस्पर असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सर्व मुद्द्यावरून न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर 9 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान या प्रकरणात सत्य काय आहे हे तपासून स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुरावे आणि इतर बाबींची सखोल चौकशी सुरू करणार आहेत. आता ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी हा दावा केला होता. आता आरोपी जो आहे ऋषिकेश वैद्य त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर हे प्रकरण जे आहे ते पुण्यातील होतं आणि हा जो पुण्याचा भोंदू बाबा आहे असं महिला म्हणत आहे की त्याने तिच्यावर नको ते अक्षरशः वाईट कृत्य केलेलं आहे, व्हिडिओज आहेत आणि त्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेतली होती. आता हे प्रकरण पुढे चर्चेचा विषय बनलेला आहे. तर पुण्यात अशा प्रकारे धक्कादायक या प्रकरणात खुलासा झालेला आहे. चक्क महिलेने तक्रार केल्यानंतर आता महिलेलाच या बाबाच्या वकिलांनी असं सांगितलं की तिने लग्न करून सुद्धा ती त्याच्यासोबत सहमतीने गेली असा आरोप आता महिलेवरच करण्यात आलेला आहे. पुढे या प्रकरणात काय होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे.